Dear children's, last period we have start 1.5 the necklace part 1. मागच्या काही पिरियडपासून आपण द नेकलेस पार्ट 1 तो रत्नहार हे जे लेसन आहे या लेसनचा जो पार्ट 1 आहे भाग 1 आहे त्याला आपण प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात आपण कशा पद्धतीने की जी मॅटिल्डा लॉयसेल आहे ती मॅटिल्डा लॉयसेल ही मंत्रालयातील जी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये जाण्यासाठी ती नकार देत होती. मग अखेरीस शेवटी तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याने तिला 400 फ्रँक दिले आणि त्याच्यानंतर एक सुंदर असा ड्रेस तिने विकत घेतला. आणि त्याच्यानंतर जसजसा पार्टीचा दिवस जवळ येऊ लागला तसा तिचा मादाम लॉयझेल दुखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली होती. आणि त्याच्यानंतर एका संध्याकाळी तिचा नवरा तिला म्हणाला की काय झालं आहे, गेले 3 दिवस तू विचित्र वागते आहेस, असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला विचारले. तेव्हा मॅटिल्डाने उत्तर दिलं की माझ्याकडे दागिने नाहीत, गळायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे, त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं मॅटिल्डाने त्याच्या नवऱ्याला उत्तर दिले. अँड देन त्याच्यानंतर की मॅटिल्डाच्या नवऱ्याने तिला सांगितलं की तू फुलं माळू शकतेस. तो म्हणाला की सध्याच्या काळात त्याची काय आहे फॅशन आहे, तिची काही समजूत पटेना. आणि दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. दुसऱ्या दिवशी जी मॅटिल्डा आहे ती मॅटिल्डा तिची जी मैत्रिणी आहे त्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपले जे दुःख आहे ते दुःख तिला सांगितले. आणि मॅटिल्डाची मैत्रीण कोण होती? मादाम फॉरेस्टियर. मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली, त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉयझेलला म्हणाली, यातून निवड कर माझ्या लाडके. मॅटिल्डाने प्रथम सोन्याची काही ब्रेसलेट्स कंगणे पाहिली, मग एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. त्याच्यानंतर आणखी काही नाही तुझ्याकडे, ती विचारत राहिली. आणि त्याच्यानंतर मादाम फॉरेस्टियरने तिला काय सांगितले की आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला माहीत नाही. इथंच आपण मागच्या पिरियडला थांबलो होतो आणि इथून आज आपण पुढे बघणार आहोत की सडनली शी डिस्कवर इन ब्लॅक सॅटिन बॉक्स. सडनली म्हणजे काय? अचानक. डिस्कवर म्हणजे काय? शोध. ब्लॅक म्हणजे काय? काढा. सॅटिन बॉक्स म्हणजे काय? सॅटिन म्हणजे काय? मुलायम. सॅटिन मीन्स वॉट? मुलायम, असा त्याचा अर्थ होतो. आता इथून आपण पुढे बघणार. सडनली शी डिस्कवर इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स नेक्स्ट पॅरेग्राफ. सुपर्ब. बघा या ठिकाणी सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. अनकंट्रोल म्हणजे काय? अनियंत्रित. डिझायर म्हणजे काय? इच्छा किंवा आशा असं आपण म्हणतो. डिस्कवर म्हणजे शोध. अँड सुपर्ब म्हणजे काय? उत्कृष्ट किंवा भव्य असा त्याचा अर्थ होतो. अँड डायमंड म्हणजे काय? हिरा. डायमंड मीन्स हिरा, हिऱ्याचा रत्नहार. अँड हार्ट म्हणजे काय? हार्ट मीन्स हृदय. बिगॅन म्हणजे काय? सुरुवात. बीट म्हणजे हृदयाचे ठोके. हृदयाचे ठोके, तडाखा देणे. बीट म्हणजे काय? तडाखा देणे असाही त्याचा एक अर्थ होतो. अनकंट्रोल म्हणजे काय? अनियंत्रित. अँड डिझायर म्हणजे काय? इच्छा, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा, अचानक तिला, जसं आपण मागच्या पेजवरती पाहिलं की अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला. आणि अनावर अभिलाषेने तिचे हृदय काय करू लागले? धडधडू लागले. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही, ते मला माहीत नाही, असं जेव्हा मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डाला सांगितले त्यावेळेस
तिला अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला आणि अनावर अभिलाषेने अनियंत्रित आशेने तिचे हृदय काय होऊ लागले, धडधडू लागले. कारण तिला त्या काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम असा काय दिसला होता, हिऱ्याचा रत्नहार दिसला होता. आणि त्यामुळे तिचे जे हृदय आहे ते हृदय अनावर अभिलाषेने काय होऊ लागले होते, धडधडू लागले होते. Her hands trembled as she took it. She took it. Trembled म्हणजे काय, थरथरणे किंवा भीतीने थरकाप होणे. हँड्स म्हणजे हात, ट्रम्बल्ड म्हणजे काय, भीतीने थरकाप होणे. हर हँड्स ॲज शी टूक इट. शी टूक इट. थरथरत्या हाताने तो हार तिने काय केला, पिकअप केला, तिने तो उचलला. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक. ती थरथरत्या हाताने तो हार तिने उचलला. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. Herself म्हणजे काय, स्वतः. And fasten म्हणजे काय म्हणता येईल. फास्टेन मीन्स घालणे असा त्याचा अर्थ होतो. इट अराउंड हर नेक. नेक म्हणजे काय, मान किंवा गळा आपण म्हणतो. नेक म्हणजे काय, मान. अँड इक्टसी म्हणजे काय, परमानंद असा त्याचा अर्थ होतो. परमानंद. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन इक्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंफला आणि हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे स्थिमित होऊन पाहत राही. की त्याच्यानंतर तो जो अप्रतिम असा हिऱ्याचा हार होता तो तिने आपल्या घड्याभोवती लावला आणि घड्याभोवती लावल्यानंतर ती आनंदी नजरेने ती स्वतःकडे स्थिमित होऊन पाहतच राहिली. Then she asked anxiously, hesitating, would you lend me these just म्हणजे काय, केवळ. लेंड म्हणजे काय, उसने देणे. लेंड मीन्स वॉट, उसने. लेंड मीन्स उसने घेणे. देन शी आस्क म्हणजे विचारणे. एन्जियसली म्हणजे काय, उत्सुकतेने. अँड हेजिटंटली म्हणजे अडखडत. देन शी आस्क एन्जियसली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दीज. मग तिने हळूच संकोचत विचारले, फक्त एवढाच हा हार मला घालायला देशील मला. की देन शी आस्क एन्जियसली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी जस्ट दीज. की जेव्हा मादाम फॉरेस्टियरच्या त्या काळ्या ब्लॅक सॅटिनच्या बॉक्समध्ये जेव्हा तिला एक हिऱ्याचा एक रत्नहार दिसला तेव्हा ती अनावर अभिलाषेने तिचे जे हृदय आहे ते हृदय धडधडू लागले होते आणि थरथरत्या हाताने तो तिने उचलला आणि आपल्या गळ्याभोवती तो तिने गुंडाळला आणि हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे स्थिमित होऊन पाहतच राहिली. आणि त्याच्यानंतर ती म्हणाली, मग तिने हळूच संकोचत विचारले की फक्त एवढाच हा हार घालायला देशील मला. असं कोणी सांगितले, मॅटिल्डाने. कोणाला, तिची जी मैत्रिणी होती, मॅटिल्डाची मैत्रिणी होती. कोण होती मॅटिल्डाची मैत्रिणी, मादाम फॉरेस्टियरला तिने विचारलं. मग मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डाला काय सांगितले, वाय, येस, ऑफकोर्स, हो का नाही, नक्कीच देईन, हो का नाही, नक्कीच देईन, असं मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डा लॉयझेला सांगितले. अँड देन शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चुरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजरी म्हणजे काय, खजिना किंवा संपत्ती किंवा ठेव. फ्लेट म्हणजे काय, पडून जाणे. फ्लेड मीन्स पडून जाणे. रॅप्चुरसली म्हणजे काय, अत्यानंदाने. रॅप्चुरसली म्हणजे काय,
अत्यानंदाने, रॅप्चुरसली अत्यानंदाने. की शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चुरसली देन फ्लेड विथ हर ट्रेजर्स. तिने अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली, आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. म्हणजे तो अप्रतिम असा हिऱ्याचा हार आहे, तो हिऱ्याचा हार ती आपल्यासोबत घेऊन गेली. कोण? मॅटिल्डा. कोणाकडून? तिची जी मैत्रिणी होती. कोण होती तिची मैत्रिणी? कोण होती तिची मैत्रिणी? मादाम फॉरेस्टियरकडून ती घेऊन गेली. म्हणजे तिने अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती निघून गेली. ट्रेजरी म्हणजे काय? खजिना. रॅप्चुरसली अत्यानंदाने, फ्लेट पडून जाणे. देन नेक्स्ट डे द डे ऑफ द पार्टी अरायव. अखेर पार्टीचा दिवस उगवला. अराईव्ह म्हणजे काय? आगमन असा त्याचा अर्थ होतो. अराईव्ह म्हणजे काय? आगमन. की अखेर पार्टीचा दिवस उगवला. द डे ऑफ द पार्टी अराईव्ह. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मादाम लॉयसेल वॉज अ सक्सेस. मादाम लॉयसेलला मोठे यश मिळाले. मादाम लॉयसेलला मोठे यश मिळाले. सक्सेस म्हणजे काय? यश. मादाम लॉयसेल वॉज सक्सेस. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मादाम लॉयसेलला मोठे यश मिळाले. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. She was prettier. She was prettier. आकर्षकपणे. prettier म्हणजे काय? आकर्षकपणे. वुमन म्हणजे काय? स्त्रिया. विमेन म्हणजे काय? स्त्रिया. एलिगंट म्हणजे काय? मोहक, आकर्षक. ग्रॅसियस म्हणजे काय? आनंददायक, सुखासीन. अँड स्माइलिंग म्हणजे हसत. की अखेर पार्टीचा दिवस उजाडला होता आणि मादाम लॉयझेलला मोठे यश मिळाले होते. ती लावण्यवती म्हणजेच मादाम लॉयझेल, ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणीही दिसत होती, सर्वात सुंदरही दिसत होती. बघा की त्या पार्टीमध्ये आता गेली आणि तिथं गेल्यानंतर ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणीही दिसत होती. कोण? मॅटिल्डा. शी डान्स वाईल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन क्लाउड ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय? आनंद. फ्लोटिंग म्हणजे काय? तरंगणे. ब्युटी म्हणजे काय? सौंदर्य. ट्रायम्फ म्हणजे काय? विजय. सक्सेस म्हणजे यश. फॉरगेटिंग म्हणजे काय? विसरणे. पॅशन म्हणजे काय? अतिशय आवड. डान्स म्हणजे काय? नृत्य करणे. डान्स मीन्स वा नृत्य करणे. अँड वाईल्डली म्हणजे काय? बेफामपणे. शी डान्स वाईल्ड विथ पॅशन्स, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. की तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट आनंदात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती आणि यशाच्या, सुखाच्या लाटांवर जणू ती काय करीत होती? तरंगत होती. क्लाउड म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा लाटा, समुद्राच्या लाटा असा आपण या ठिकाणी अर्थ घेऊ किंवा डग असेही त्याचा एक अर्थ होतो. की शी डान्स वाईल्डली विथ पॅशन ऑफ फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. की तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती आणि यशाच्या, सुखाच्या लाटांवर जणू ती काय करीत होती? तरंगत होती. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ. हजबंड म्हणजे काय? पती. लेफ्ट म्हणजे काय? सोडणे. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिचा नवरा तेथून निघाले. म्हणजेच मंत्रालयातील जी पार्टी आहे त्या पार्टीमधून मॅटिल्डा आणि मॅटिल्डाचा जो नवरा होता ते नवरा तेथून पहाटे 4 वाजेला ते त्या पार्टीमधून निघाले. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. फायनली म्हणजे अखेरीस. स्ट्रीट म्हणजे काय? रस्ता. कॅब म्हणजे काय? भाडोत्री गाडी. कॅब मीन्स वॉट? भाडोत्री गाडी. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट about 4 o'clock in the morning when they were finally in the street they could not find a
कॅब की पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिचा नवरा तेथून निघाले. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. की रस्त्यावर आले ते आणि रस्त्यावर आल्यानंतर त्यांना एकही टॅक्सी मिळाली नाही. दे वॉक डाऊन टवर्ड्स द सीन टिल दे फाउंड वन. आणि त्याच्यानंतर सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. की दे वॉक म्हणजे काय चालणे. दे वॉक डाऊन टवर्ड्सच्या दिशेने. टवर्ड्स म्हणजे काय च्या दिशेने. द सीन ते एक एरियाचं नाव असेल त्या ठिकाणी किंवा रस्त्याचं नाव असेल. सीन टिल दे फाउंड वन. की सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. एक टॅक्सी त्यांना मिळाली. दे वेअर ड्रॉप ऑफ ॲट देअर डोर इन द रू द मार्टर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओवर फॉर हर. दे वेअर ड्रॉप at their door in the rue the martyrs and sadly it was all over for her. rue the martyrs येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची काय झाली होती सांगता झाली होती. की दे वेअर ड्रॉप ऑफ ॲट देअर डोर इन द रू द मार्टर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओवर फॉर हर. की त्याच्यानंतर की रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यातील त्या सर्व गोष्टींची काय झाली होती सांगता झाली होती. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक. आता शेवटचा काही पॅरेग्राफ आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल द ग्लोरी. ग्लोरी म्हणजे काय. ग्लोरी मीन्स प्रतिष्ठा किंवा कीर्ती. इन फ्रंट ऑफ द मिरर म्हणजे काय आरसा. शी टूक अ फायनल लुक. फायनल म्हणजे अखेरीस. हरसेल्फ इन हर ग्लोरी. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला पाहिले. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन हर ग्लोरी. की आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले, स्वतःला पाहिले. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. सडनली म्हणजे अचानक. पण किंवा परंतु. अटर्ड म्हणजे काय उच्चारणे. बट सडनली शी अटर्ड अ क्राय आणि ती एकदम किंचाळली. की आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले, स्वतःला पाहिले आणि ती एकदम ओरडली. ती एकदम किंचाळली. का ओरडली. ती आरशामध्ये पाहिल्याबरोबर ती का ओरडली. मॅटिल्डा का ओरडली. आता पार्टीमधून ते प्रत्यक्ष घरी पोहोचलेले होते पण अखेरीस जेव्हा ती आरशामध्ये घरी आल्यानंतर पाहण्याचा तिने पाहिलं, स्वतःला आरशामध्ये पाहिलं आणि त्याच्यानंतर ती अचानक का ओरडली, का किंचाळली तेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. की तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. की तिच्या गळ्यातील जो नेकलेस होता, तो जो रत्नहार होता, तो रत्नहार काय झालेला होता गायब झालेला होता. कुठेतरी हरवला होता, तो गायब झाला होता. म्हणून ती आरशात पाहिल्यानंतर ती ओरडली. आता तो नेकलेस मॅटिल्डाने कोणाकडून आणलेला होता. तिची जी मैत्रिणी होती. कोण होती मैत्रिणी. मादाम फॉरेस्टियर. तिच्याकडून तिने उसनवार तो हिऱ्याचा रत्नहार आणलेला होता. अँड शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. व्हॉट इज द मॅटर आस्क हर हजबंड. की काय झाले तिच्या नवऱ्याने विचारले. मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला विचारले की काय झाले. तिच्या नवऱ्याने विचारले. कोणाला. मॅटिल्डाला. शी टर्न अराउंड हिम पॅनिक स्ट्रायकन भीतीने हादरून जाणे. पॅनिक स्ट्रायकन म्हणजे काय भीतीने हादरून जाणे. शी टर्न टवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन. आय हॅव नो लॉंगर हॅव मादाम फॉरेस्टियर्स नेकलेस. मी माझ्याकडे तो मादाम फॉरेस्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून बिदरून ती म्हणाली. की शी टर्न टवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन म्हणजे काय भीतीने हादरून जाणे.
भीतीने हादरून जाणे. शी टर्न टवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन. आय नो लॉंगर हॅव मादाम फॉरेस्टियर्स नेकलेस की मी माझ्याकडे तो मादाम फॉरेस्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून घाबरून ती म्हणाली. ही स्टूड अप डिस्ट्राउट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. ही स्टूड अप. आता हे सगळं मॅटिल्डाच्या नवऱ्याने ऐकलं. ही स्टूड अप की तो गोंधळून उभा राहिला. व्हॉट, काय, हाऊ, कसं, दॅट्स इम्पॉसिबल, हे शक्य नाही, हे शक्य नाही, दॅट्स इम्पॉसिबल, हे शक्य नाही. जेव्हा मॅटिल्डा आपल्या नवऱ्याला सांगू लागली की माझ्या गळ्यातील जो मादाम फॉरेस्टियरचा जो हिऱ्याचा हार आहे, तो हिऱ्याचा हार माझ्या गळ्यात नाही, तो गायब झाला आहे, असं जेव्हा मॅटिल्डाने तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि सांगितल्याबरोबर तो गोंधळून उभा राहिला. काय, कसं, हे शक्य नाही, असं मॅटिल्डाच्या तिच्या नवऱ्याने तिला सांगितले. आता अशा पद्धतीने मॅटिल्डाने तिची जी मैत्रिणी आहे, कोण होती तिची मैत्रिणी? मादाम फॉरेस्टियर, तिच्याकडून आणलेला जो हिऱ्याचा रत्नहार होता, तो हिऱ्याचा रत्नहार घालून मॅटिल्डा कुठे गेली होती? मंत्रालयातील पार्टीमध्ये गेली होती. आणि तिथून आता घरी परतले आणि घरी आल्यानंतर शेवटचं पाहण्यासाठी तिने आरशामध्ये पाहिलं. आणि आरशामध्ये जेव्हा ती बघते त्यावेळेस तिच्या गळ्यातील तो मादाम फॉरेस्टियरकडून आणलेला जो हिऱ्याचा अप्रतिम असा जो रत्नहार होता, तो रत्नहार गायब झालेला होता. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा तिचा नवरा गोंधळून उभा राहिला. काय, कसं, हे शक्य नाही, असं तो गोंधळून ओरडला. आणि अशा पद्धतीने आता द नेकलेस, तो रत्नहार नावाचं जे लेसन आहे, त्या लेसनचा जो पार्ट 1 आहे, भाग 1 आहे, त्याच्यामध्ये आता की मॅटिल्डाने मादाम फॉरेस्टियरकडून आणलेला जो हिऱ्याचा रत्नहार आहे, तो रत्नहार आता त्यांच्याकडून प्रत्यक्षात हरवलेला आहे. आता हरवलेला आहे तर मग हे मॅटिल्डाने तिची जी मैत्रिणी आहे, कोण, मादाम फॉरेस्टियरला तिने सांगितले किंवा सांगितले नाही, किंवा त्यांनी दुसराच एक हिऱ्याचा दुसरा हार त्यांनी मादाम फॉरेस्टियरला विकत घेऊन दिला किंवा नाही, हेच आता आपल्याला या लेसनचा, द नेकलेस नावाचं जे लेसन आहे, त्या लेसनचा जो भाग 2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, बघायचं आहे. धन्यवाद. थँक यू.